आपण बनवणार आहे ढेमशीची भाजी. तसं ढेमशी म्हटलं की सर्वांनाच पानसट वाटतं, कोणी खात नाही. तर डाळीतली करा, छान लागते. तशा टिपिकल भाज्या कुठल्या कुठल्या डाळीमध्ये करायच्या ते एक प्रश्नच पडतो आपल्याला. तर ह्या भाज्या आहेत दोडकी, ढेमशी वगैरे, ह्या अशा तुरीच्या डाळीतल्या किंवा हरभऱ्याच्या डाळीतल्या छान वाटतात. एक अशी शेपूची भाजी आहे की ती सहसा आपण मुगाच्या डाळीतली करतो. चला मग आता ढेमशीच्या भाजीला काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेऊ. फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि फोडणीला आपलं लसूण, जिरं, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट, तिखट, ही हळद आहे, जिरं, मोहरी आणि मीठ. आपलं तेल तापत आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकू. आपण इकडे हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली आहे. ती थोडी अर्धवट शिजली की आपण या भाजीमध्ये सोडून देऊ त्याला. जिरं, मोहरी आणि जिरं तळतळायला लागलं, कांदा टाकून देऊ. आता आपण लसूण, जिरं, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट घालू. तिखट, साधारण 4 चमचे तिखट घातले मी. हळद, हा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मऊ व्हायला थोडं मीठ घालू. छान होऊ दे. ढेमशी घालून दे. आता आपण चवीपुरतं मीठ घालू. आता ही आपली जी डाळ आहे ही अर्धवट शिजलेली, ही पाण्यासकट आपण या भाजीमध्ये टाकून घेऊ. म्हणजे भाजी पण शिजायला मदत होईल आणि आपली डाळ पण छान शिजेल. आपली ढेमशाची भाजी तयार आहे. डाळ टाकलेली.